lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars, a steel messenger. Cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a gamble, life's one long scuffle. Sirens kiss the night with them. फायनली आपण आता येऊन पोचलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी. तोरणागडाच्या तुलनेमध्ये राजगडावर वाटेमध्ये बरीचशी झाडी आहेत विश्रांतीसाठी. ती एक चांगली गोष्ट आहे. आत्ता वाजले 12:30 दुपारचे आणि आपण आता गड सर करायला घेतला आहे. राजगडाचं महत्त्व इतकं जास्त आहे स्वराज्यामध्ये की राजगड हा स्वराज्याची 26 वर्ष राजधानी होता. त्याचबरोबर राजगड जो छत्रपती शिवरायांनी मुरुमदेवाचा डोंगराला हेरून त्याला राजगडाचं स्वरूप दिलं. गडांचा राजा, राजांचा गड असं ज्याला संबोधलं जातं, असा राजगड. ह्याच राजगडावर छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म झाला. राजगडावरती सैराणी सरकार यांची समाधी आहे. ह्याच राजगडावरती छत्रपती शिवराय आग्र्याच्या सुटकेतून परत आले आणि ह्याच राजगडावरती अफजल खानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी बालेकिल्ल्यामध्ये त्याचं शिर बसवलं. तर आपण आलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी. आता आपण गड सर करायला घेतला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा की आपण कोणत्या कोणत्या वास्तू बघतोय. तुम्हाला लास्टला समजेल की राजगड एवढा महाराजांसाठी महत्त्वाचा का होता. तो आपण बघूया पुढे काय होतं आहे ते. तर 2 तासाची पायपीट करून मी फायनली येऊन पोचलो आहे पाली दरवाजा. पाली दरवाजाला जर तुम्ही नीट बघितलं तर त्याला अजून एक दिंडी दरवाजा आहे. त्या दिंडी दरवाजाचा वापर एरवी काय व्हायचं की गडाचे दरवाजे कायम बंद असायचे, तेव्हा रहदारीसाठी दिंडी दरवाजाचा वापर केला जायचा. आता पाली दरवाजातून आपण आधी आत जाऊ. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दिंडी दरवाजाला आधी आपण डोकं टेकवून नमन करू आणि त्यानंतर पुढची वाट करू. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आपण हिंदू संस्कृतीमध्ये उंबऱ्यावर पाय देत नाही, आपण उंबरा ओलांडतो. तर आपण पाली दरवाजामधून आत आल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारची इमारत दिसते. तर ह्या ठिकाणी एक चौकी आहे. तर ह्या ठिकाणून पूर्ण खाली तुम्ही बघू शकता की मावळचा प्रदेश दिसतो. आणि त्याचबरोबर हिचं आणखी एक महत्त्व आहे की ही तुम्ही जी मध्ये 2 दगडांच्या मध्ये ही जागा बघताय, तर ही लाकडी ओंडके किंवा लाकडी सज्जा अटकवण्यासाठी जागा होती. तर ज्या प्रकारे हिचं बांधकाम आहे, तर इथे एक मजला असू शकतो वरती आणि त्याच प्रकारे अजून एक मजला त्याच्यावरती असू शकतो. तर ही पूर्ण जी इमारत आहे ती 3 मजल्याची इमारत असेल, पण आता बऱ्यापैकी ती पडली आणि आता आपण इथून सरळ पुढे वाटचाल करणार आहे. तर बघूया राजगडावर अजून काय काय वास्तू आपल्याला बघायला मिळत आहे. पाली दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला थोड्या पायऱ्या लागतात. त्याच्यानंतर आपल्याला मिळतो हा महादरवाजा, जो की सुस्थितीत आहे. तर हा दरवाजा आत्ताचा नाही आहे, पण जे बांधकाम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. यालासुद्धा एक दिंडी दरवाजा आहे. तर आता आपण आज जाऊन बघूया दिंडी दरवाजाच्या. महादरवाजा आत चढून आल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे सज्जा अडकवलेला दिसतो. तो महादरवाजा बंद करण्यासाठी ह्या प्रकारे एक लाकडी ओंडका अडकवण्यात येतो, जो मी तुम्हाला तोरणाच्या रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सांगितलंच. वरती बघू शकता तुम्ही त्याचं दरवाजा अटकवण्याचं मेकॅनिझम कसं आहे. ठीक आहे, पुढे बघू आता. महादरवाजानंतर आपल्याला ही अशी दौलतबंकीची एक चौकी लागते. दौलतबंकी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे वेगवेगळे अधिकारी होते, हवालदार, सरनोबत, सरनाईक, त्यामध्ये दौलतबंकी नावाचा एक अधिकारी होता. तर त्याची ही चौकी आहे जी तुम्ही बघू शकता. तर फायनली मी गडावरती आता पोचलो आहे. गडावर आल्यानंतर सर्वप्रथम पद्मावती माचीवर मी टेंट टाकला आणि त्याच्यानंतर मी आलो आहे संजीवनी माची बघायला. संजीवनी माची बघायला समोर तुम्हाला जे दिसत आहेत
तो एक ग्रुप मला मिळाला, तर त्यांच्यासोबत मी चाललो संजीवनी माची बघायला आणि तिथेच आपण सनसेटचा व्ह्यू रेकॉर्ड करणार आहे. आता बघूया पुढे पुढे काय होतं इथे. आता आपण चाललो होतो संजीवनी माचीकडे, तर इथे तुम्हाला वरती मधमाशांचे पोळं दिसत आहेत. तर कोणी ह्या साईडला येत असेल तर कृपया करून एकदम डार्क सेंट मारून वगैरे येऊ नका, कारण यांनी जर हल्ला केला तर प्रचंड हानी होऊ शकते. ठीक आहे, चला बघूया पुढे. तर ही आहे सदर. तर ह्या सदरेचं असं महत्त्व आहे की जर समोरच्या संजीवनी माची चढून जर कोणी वरती येत असेल तर त्या लोकांसाठी ही सदर होती. अशी सदर आपल्याला सोयळा माचीकडेही दिसते, बालेकिल्ल्यावरही दिसते आणि पद्मावती माचीकडे दिसते. म्हणजे ह्या किल्ल्याला जे 3 एंट्री गेट आहेत त्याच्यापैकी संजीवनी माचीच्या एंट्री गेटसाठी ही सदर बनवण्यात आली आहे. त्याचबरोबर तिथे आपल्याला जो दरवाजा लागतो तो पूर्ण संजीवनी माचीला कवर करणारा दरवाजा आणि तिथेच एक चौकी असते. तर ह्या प्रकारे आपल्याला ही सदर दिसते. आत्ता सुस्थितीत नाही आहे, पण बघू शकता इथे येऊन आपल्याला बऱ्याच वास्तू दिसते. तर आता मी आहे संजीवनी माचीच्या टेहाळणी बुरुजावरती. तर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की संजीवनी माचीला संजीवनी माची हे नाव का देण्यात आलं. तर त्यामध्ये एक प्रामुख्याने एक कथा सांगितली जाते की संजीवनी माचीवरती दारूगोळ्याचा स्फोट होऊन एका मावळ्याचा ॲक्सिडेंट झाला, पण तरीही तो मावळा जिवंत राहिला. म्हणून महाराजांनी त्या मावळ्याला संजीवनी मिळाली अशा उद्देशाने ह्या माचीला संजीवनी माची नाव देण्यात आलं. तर आता आपण संजीवनी माचीच्या मुख्य कड्याकडे जाऊन बघूया की संजीवनी माचीवर नेमकं काय बघण्यासाठी. नमस्कार, आत्ता मी आहे संजीवनी माचीवरती आणि तुम्ही माझ्या मागे बघताय ती अखंड संजीवनी माची. तर संजीवनी माचीवर तुम्ही मागे बघत असाल की 2 तटबंदी तुम्हाला दिसत आहे. तर त्या 2 तटबंदी कशासाठी, तर जी पहिली तटबंदी आहे ती अर्थातच सुरक्षेसाठी आणि मधली तटबंदी त्या बाहेरच्या तटबंदीच्या सुरक्षितेसाठी. तर ते कशासाठी, जर शत्रूने खालून दारुगोळा, सुरंग किंवा तोफा लावून जर पहिली तटबंदी तोडलीच तर महाराजांनी दुसऱ्या तटबंदीचं प्रयोजन केलं आहे. असा अतिशय स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेला आपला राजगड आपल्याला दिसतो आहे. आणि आता आपण समोर बालेकिल्ल्यावर पण जाणार आहे. संजीवनी माचीचा व्ह्यू एन्जॉय करा आणि आपण इथूनच बघणार आहे सनसेट, त्याचे व्ह्यू तुम्हाला दाखवतो आणि फोटोग्राफ्स पण तुम्ही इन्स्टावर बघून घ्या. धन्यवाद. आत्ता आपण आहोत संजीवनी माचीवर आणि संजीवनी माचीवरून आपल्याला समोर दिसतो आहे हा बालेकिल्ल्याचा अतिशय सुंदर व्ह्यू आणि त्याच्यासोबत आपल्याला अतिशय सुंदर असा सनसेट दिसतो आहे. आणि सनसेट बघितल्यानंतर तुम्ही ही बघा संजीवनी माची अतिशय सुंदर. म्हणजे हे दृश्य बघण्यासाठी खास एवढ्यावरती ट्रेक करून आलो आहे. खूप छान दिसतं.